आजी आणि आदिरा असा काय प्लॅन करतात की मलिका मंदाकिनी होतात एकमेकीच्या दुश्मन. खरं तर हे सगळं केलेलं असतं समर आणि स्वानंदीची डेट छान होण्यासाठी. ती तर होत असते, पण मिळून काम करणाऱ्या मंदाकिनी आणि मलिका एकमेकीच्या दुश्मन होतात. नेहमी मलिका मंदाकिनीला फोन करते आणि सगळं सांगत राडा करत असते आणि मंदाकिनी पण मलिकाचं ऐकून सगळा गोंधळ घालत असते. पण ह्यावेळेस आजी आणि आदिरा असा काय डाव खेळतात की मलिका उठते मंदाकिनीच्या जीवावर. तर घडतं असं, समर स्वानंदीला सारखं बाहेर थांबवतो. आता एवढं सामान राजवाड्याने का सांगितलं असेल हे स्वानंदीला पण कळत नाही, पण आता सांगितलं म्हटल्यावर ती सगळं साहित्य गोळा करते आणि हे करता करता तिला खूप वेळ होतो. ती आता घरी येते आणि दार उघडून बघते तर घरामध्ये अंधार. आता स्वानंदी खूप आश्चर्यचकित होते आणि म्हणते, घरामध्ये अंधार काय आहे आणि सगळे गेले कुठे? ती आता आवाज देते, राजवाडे. समोर ओढून येत असतो आणि सगळी लाईटिंग लागते. ती बघून स्वानंदी खूप चकित होते आणि हसून म्हणते, हे सगळं काय आहे? तो फूल देत म्हणतो, माझ्याबरोबर डिनर डेटला याल? स्वानंदी खळखळून हसते आणि म्हणते, हो. तो आता स्वानंदीला बेडरूममध्ये घेऊन जातो. तो आता शॉपिंग बॅग घेतो आणि स्वानंदीला देत म्हणतो, हे घ्या तुमच्यासाठी ड्रेस. आणि म्हणतो, असं छान रेडी व्हा आणि खाली या, म्हणजे आपण मस्त कॅन्डल लाईट डिनर करूया. स्वानंदी हसून मान हलवते आणि म्हणते, ओके. आता समोर स्वानंदीची खाली वाट बघत असतो. स्वानंदी विचार करते, काय झालं राजवाड्यांना? सॉरी, आज खूप मूडमध्ये. आता तिला पण खूप छान वाटतं आणि ती मस्त आवरते. आता खाली येत असते, तेवढी सुंदर दिसत असते. समर तिच्याकडे बघतच राहतो. ती आता खाली जाते आणि वाचते, वेलकम टू समर्स कॅफे. आणि म्हणते, किती गोड सरप्राईज आहे. आय लव्ह यू. समर म्हणतो, आय लव्ह यू टू स्वानंदी. समरच्या चेहरा बघून म्हणते, तुम्हाला भूक लागली आहे का? तो का तुम्हाला नाही लागली? ती ॲक्च्युली लागली आहे. तो असून म्हणतो, महा खास समर शेफ यांची पेशकश आहे आणि रेडी तुमच्यासाठी. स्वानंदी आश्चर्याने म्हणते, म्हणजे हे सगळं तुम्ही केलं आहे? तो हे सगळंच्या सगळं मी केलं आहे. ती आश्चर्याने म्हणते, खरंच? तो सगळा तुमच्या आवडीचा बेत आहे. चला. आता स्वानंदी हरकून जाते आणि समरला मिठी मारते. तो आता स्वानंदीच्या हातावर किस करतो आणि दोघंजणं मस्त डान्स करत असतात. समरला असं बघून स्वानंदी बघतच राहते. पण इकडे मात्र सरपोतदारांच्या घरामध्ये वादळ उठतं आणि ते शांत व्हायला लागलं की आदिरा, आजी, रोहन आणि दिलीप ते पेटून देतात. आता तर अंशुमन पण मध्ये पडतो आणि म्हणतो, तुम्ही आदिराशी असं कसं वागू शकता? तुमच्या मुलीशी असं वागलं तर चालेल का? मलिका म्हणते, अंशुमन, असंच वागावं लागेल. यांच्या मुलीला आपण फुलात ठेवायचं आणि यांनी काय करायचं? माझ्या आदिराला त्रास द्यायचा? अहो, माझी डॉल मी फुलात वाढवली आहे आणि तुम्ही काय करताय? तिला किचनमध्ये स्वयंपाक करायला लावताय? मलिका म्हणते, नाही हो नाही, स्वयंपाक मी करते, तिला येतच नाही. अहो, तुम्ही तसे संस्कारच नाही केले ना. आता माझ्या मुलींवर बघा, मी कसे संस्कार केले. माझी स्वानंदी घरात स्वयंपाक करते, नाश्ता करते आणि सगळ्यांनी प्रेमाने खाऊ घालते. आणि तुमची मुलगी काय करते? सारखी माझ्याशी भांडते. मागच्या वेळेस काहीतरी करायला लागली, मग काय रोहनशी भांडली, पसारा टाकला आणि गेली माहेरी निघून. हे असे संस्कार केले का मुलीवर? मलिका म्हणते, हो. स्वानंदीचं सोडा, तुमचं स्विचचं बघा, तिला काही जमतं की काय? सारखी आपली रील्स करत फिरत असते. तुम्ही हे असे संस्कार दिले का स्वतःच्या मुलीला? कारण स्वानंदी काय तुमची सावत्र मुलगी, पण स्विच तुमची स्वतःची मुलगी आहे ना. ऐनवेळेस तर स्वानंदीला सावत्र म्हणता आणि आता वेळ आली तर स्वतःची मुलगी. खरंच मंदाताई, तुम्ही खूप स्वार्थी आहात. मंदा म्हणते, स्वानंदीसारखे माझ्या सुष्मिताला पण संस्कार आहे. आता आजी खुदुखुदू हसते. मंदाकिनी म्हणते, काय झालं? मी काही चुकीचं बोलले? मलिका म्हणते, हो, साप चुकीचं. अहो, ह्या तुमच्या मुलीला काही जमत नाही. मंदाकिनी दिलीपला म्हणते, अहो तुम्ही तरी बोला. दिलीप म्हणतो, बरोबर आहे मलिका मॅडम. मंदाकिनी म्हणते, ते अगदी खरं आहे. आता मंदाकिनी आश्चर्याने दिलीपकडे बघायला लागते आणि म्हणते, बघितलं? रोहन, तू सांग आता. रोहन म्हणतो, आई बरोबर बोलते. आदिर म्हणते, बाबा रो, तुम्ही तर माझ्याकडून बोला. बघितलं मॉम, हे सगळे असे करतात. आजी म्हणते, रोहन, हे बरोबर नाही या. अरे, तू आदिरेकडून बोलायला हवं. मंदाकिनी म्हणते, कसा बोलल तो? कसा बोलेल? अहो, ही आल्यापासनं त्याचे पण हाल होत आहेत. आता मंदाकिनीचं एवढं काही तोंड सुटतं की मलिकाचा तोल जातो. आता आजी पण मध्ये मध्ये थिणगी टाकत असते. इकडे स्वानंदी समर मस्त कॅन्डल लाईट डिनर करतात. स्वानंदी विचारते, पण सगळे गेले कुठे? नाही म्हणजे एवढं सगळं चाललं आणि कुणीच बाहेर येत नाही आहे. समर म्हणतो, घरात कुणी नाही तर बाहेर कसे येतील? ती म्हणजे मलिका, काकू, आजी सगळे कुठे गेले?
समोरून तो तुमच्या घरी. स्वानंदी आश्चर्याने विचारते, काय बरं आहे ना सगळं? समोरून तो, नाही आधी बरं होतं पण आता नाही माहिती. ती विचारते, म्हणजे नक्की चाललंय काय? तो ताओ, मला तुमच्यासोबत टाईम घालवायचा होता. मग काय करावं हे काही कळत नव्हतं. मग निकिताने आयडिया दिली, बाहेर कशाला, घरातच कर. मग काय, आदिर आणि आजीने मस्त प्लॅन केला. आता समर सांगत असतो. स्वानंदी म्हणते, बापरे, तिकडे काय झालं असेल सांगता येत नाही. समोरून तो, स्वानंदी तुमच्याबरोबर खूप छान वाटतं. स्वानंदी म्हणते, मला पण. तो म्हणतो, थँक्यू सो मच. ती म्हणते, काय राजवाडे, थँक्यू काय थँक्यू. तो म्हणतो, खरंच आज आदिरा तुमच्यामुळे तिच्या सासरी गेली, याचे आभार तर मानायलाच हवे ना. खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटतं. जो विचार आम्ही कुणी करत नाही तो फक्त तुम्ही करता. तुम्हाला ना माणसं असे बरोबर कळतात. स्वानंदी ते, राजवाडे बस बस, किती कौतुक कराल. तो करू द्या हो, आज मला तुमचं कौतुकच करायचं आहे. इकडे मात्र भांडण एवढं पेटतं. मलिका म्हणते, डॉल तुझी बॅग आण. आता मात्र सगळेच सरपडतात. आजी म्हणते, मलिका अगं समजायचं सोडून असा काय टोकाचा निर्णय घेते. मंदाकिनी म्हणते, जा 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 घेऊन जा. आजी म्हणते, आम्ही जर आदिराला घेऊन गेलो तर सुष्मिताला इथे ठेवू. मलिका म्हणते, हो असंच होणार. आई बोलतात ते अगदी बरोबर आहे. मंदाकिनी म्हणते, हे काय नवीनच, भांडण कुणाचं आहे? आदिराचं. आणि तुम्ही सुशला काय धरताय? आजी म्हणते, तिला तरी कुठे काय जमतंय. मलिका म्हणते, जोपर्यंत तुम्ही तिच्यावर संस्कार करत नाही तोपर्यंत सुष्मिता इथेच राहणार. सुष्मिता म्हणते, मम्मा मला नाही राहायचं इथे. मला ना राजवाड्यांच्या त्या मोठ्या घरातच आवडतं. आपलं घर बघ ना किती छोटं आहे आणि कुठलीही सोय नाही. तू का गं आदिराला सासूरवास करतेस? मंदाकिनी म्हणते, सुष्मिता तू पण त्यांच्याकडून बोलायला लागलीस? सुष्मिता म्हणते, हो मी बोलणार. मी बघितलंय ना तू आदिराशी किती वाईट वागते. मंदाकिनी म्हणते, बघा बघा, आता हीच बोलायची राहिली होती. अगं मोठ्या घरात राहण्यासाठी तू आईला दोषी ठरवते. आदिरा म्हणते, आहातच तुम्ही दोषी. काय मला त्रास देत असता, काय मला पाण्यात बघता. मॉम आता मला सहन नाही होते. खरं तर मागच्या भागात असं घडलेलं असतं की आजी आदिराला फोन करते आणि काय काय नाटक करायचं हे सांगत असते. तसं आदिरा मलिकाला फोन करते आणि रडत पडत मंदाकिनीच सांगत असते. तेवढ्यात आजी येते आणि मलिकासमोर बसते. मलिका आता फोन ठेवते आणि आजी म्हणते, काय गं आदिराचा फोन ना? ती बघा ना आई, तिची सासू तिला त्रास देते. आजी म्हणते, हो गं मला पण फोन आला होता. चल आपण तिच्या घरी जाऊया आणि तिच्या सासूला समजवूया. मलिका आता फोन उचलते आणि समरला करायला लागते. आजी फोनवरच म्हणते, अगं कुणाला फोन करतेस? ती म्हणती, समरला. आदिराबाबत काय घडतं हे समरला नको सांगायला. आजी म्हणते, त्याला कशाला, आपणच जाऊया. ती म्हणते, आई त्याच्या कानावर तरी घालू द्या. पण आजी काय ऐकत नाही आणि म्हणते, त्याला जर सांगितलं तर तुला तुझ्या पोरांची शपथ. ती म्हणते, ठीक आहे नाही सांगत. इकडे आदिरा मुद्दाम मंदाकिनीची भांडत असते. ते पण मलिका पोचते हे कळल्यानंतर. आता मंदाकिनीचा काय पट्टा सुरू होतो आणि तेवढ्यात मलिका आत येते आणि जो काय गोंधळ सुरू होतो. आता येणार ही मालिका बघायला मज्जा. तर तुम्हाला काय वाटतं, मलिका आणि मंदाकिनीची दुश्मनी व्हायलाच हवी का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.